चिकन हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पहिला कांदा घालूया. टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो बरोबर आपण हे सगळे मसाले पण घालणार आहे. मसाला छान फ्राय झालेला आहे, तर आपण चिकन घालणार आहे. चिकन घातल्यानंतर आपण कोथिंबीर आणि ती मिरची घालणार आहे. सुक्क चिकन भाकरी आपली तयार आहे.